भूत प्रेत म्हटलं की एक भीतीदायक वातावरण तयार होतं. त्यामुळे कोणीही अशा विषयावर बोलणं थोडंसं टाळतंच. काही दिवसापूर्वी पश्चिम घाटामध्ये दौंडपासून रत्नागिरीला जाताना भोरपासून महाड भोरपासून महाड जाताना वरंदा घाटावर आमच्या मित्रांसोबत एक असा इन्सिडन्स झाला की जो शब्दामध्ये सांगणं खूप अवघड आहे. तर आज आपण अंधश्रद्धा म्हणून नाही, तर अशाही गोष्टी असतात ज्याच्यावर आपण विश्वास करत नाही. तर याविषयी आपण ज्यांनी अनुभव घेतला त्यांच्याशी त्यांचा अनुभव कसा होता जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत दिल्लीवरून आलेले नमस्कार प्रवीण म्हस्के साहेब. जसं की आमचा असा प्लॅन ठरला होता फिरायला जायचा. श्री योगेश म्हस्के, सचिन म्हस्के यांच्यासोबत आणि स्वतः सर पण होते. तर आम्ही जेजुरीचे दर्शन करून आम्ही भोर ते महाड घाटाच्या दरम्यान आम्ही मार्गस्थ होण्याचा विचार केला. साधारणपणे आम्ही भोर घाटामध्ये 4:30-3:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो, एकदम मिडल साईडला. जेव्हा आमची गाडी तिथं उभा राहिली, आम्ही म्हणजे थांबलो एका ठिकाणी वॉटरफॉल दिसल्यामुळे आम्हाला आनंद वाटला. वरंदा घाटामध्ये वॉटरफॉलचा आनंद वाटला, काहीतरी वेगळं बाबा बघा. आम्ही जेव्हा एकदम उतरलो नाही, आम्ही फोटो काढायला लागलो एकमेकांचे. सगळे आपण नॉर्मल गोष्टी करतो की कुठं गेला व्हिडिओ बनवून वगैरे. मिस्टर योगेश म्हस्के यांना अचानक एक लेडीचा रडण्याचा आवाज यायला लागला. म्हणजे सिरियसली ही गोष्ट आहे. मला पण तो म्हणे की बघ हा कसा आवाज येतो म्हणे, ही बाई कोण आहे, म्हणजे किंचाळ तुला आवाज येतो म्हणे, हेल्प मागते काहीतरी, हेल्प करते अशी. तर तुम्ही स्वतः योगेश सरांना विचारू शकता की कशाप्रमाणे. आणि रिअलिटी मी लक्ष्मीवर बसलोय आणि खोटी घटना नाही, सिरियसली गोष्ट आहे. आणि वार पण शुक्रवार होता. आम्ही जेव्हा ऑब्झर्व केलं ना, शुक्रवारी तिथं ह्या असल्या घटना होतात किंवा कोणी सुसाईड केली असेल, कोणी त्याचा काही असं नाही की भूतप्रेत असतात, हे पण आहे. आणि जसं देव आहे तसं भूतप्रेत नसतं, 100% आहेत याच्यावर माझा विश्वास आहे. तर योगेश सरांना विचारू शकता तुम्ही. योगेश सर, तुमचा थोडा एक्सपिरियन्स सांगा त्याबद्दल आपलं. सर, त्या दिवशी काय झालं होतं मला आठवतं. मी त्यावेळेस व्हिडिओ शूट करत होतो वॉटरफॉलच्या आणि दरीच्या साईडला, आणि अचानक अशी विचित्र आवाज यायला लागली. आता मी अंधश्रद्धेमध्ये जास्त विश्वास करत नाही, त्यामुळं मी थोडंसं टाळलं. मला सचिन पाटील म्हटले सुद्धा की चला राव, इथून काहीतरी विचित्र आहे अशा गोष्टी. तर माझं व्हिडिओ काढण्यामध्ये जास्त लक्ष होतं. तरीही मी एक गोष्ट ऑब्झर्व केली त्या दिवशी की माझ्या कानामध्ये इयरफोन होते, तरीसुद्धा मला ती आवाज यायची. पण मला असं वाटलं की आसपास कोणी विचित्र आवाज करत असेल आपल्याचमधलं, मजाक म्हणून, कारण फिरायला निघालो तर असं होतं. तर ॲक्च्युली कसा आवाज त्या दिवशी येत होता सर? एका स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज येत होता सर. आणि आसपास मागं पुढं 10-20 किलोमीटर काहीच नव्हतं. काहीच नाही. आणि वॉटरफॉलचा पण खाली धबधब्याचा खाली याच्यावरती पडताना आवाज मोठा होता. आणि त्याच्या बाजूला एका म्हणजे झाडीतून आवाज यायचा, तसं त्या डोंगराच्या झाडीतून आवाज यायचा. आणि आवाज असा किंचाळल्यासारखा यायचा. आणि त्याच्यातून असं थोडं जास्त बारीक आपण कान करून ऐकल्यानंतर असं जाणवत होतं की कोणीतरी हेल्प मागतंय, हेल्प आणि किंचाळण्याचा आवाज येतो. आता सचिन पाटलांचा त्या दिवशी विश्वास लवकर बसला नाही, पण ज्यावेळेस मी व्हिडिओ बंद करून निघायचं ठरवलं तर गाडीकडं सगळ्यात अगोदर धाव घेणारे सचिन पाटील होते. तर सचिन पाटील, असं काय झालं होतं अचानक, तुम्हाला असं का वाटलं की आपण गाडीत बसावं? दोघं जण पळू लागले. हे म्हणे हेल्प आवाज येतो, म्हणे हेल्प. मी म्हटलं नाही सिट्टीचा आवाज येतोय. पण ज्यावेळेस मला असं काही वाटलं नाही, पण मी नंतर व्हिडिओ बघितला 4-5 वेळेस. ते आर संतोष नावाचं चॅनल वरती व्हिडिओ आहे ना, तर ते 4-5 वेळेस बघितलं. खरं त्याच्यात आवाज येतोय, बघायचं असलं तर ते 4-5 वेळेस ऐकावं लागेल. नाही, पण आता ज्यावेळेस हे पळत होते आणि हे म्हणत होते की कोणीतरी हेल्प म्हणून हेल्प मागतोय, हा बारीक असा आवाज यायचा. आणि हेल्प करण्याच्या ऐवजी तुम्ही सुद्धा कसे पळाले यांच्यासोबत? म्हणजे मी यांच्या मागे फास्ट पळालो. तुम्ही घाबरले होते म्हणून पळाले? घाबरलो होतो म्हणजे तिथं 6 वाजले, 6च्या दरम्यान टाइम झाला. 3:30-4च्या दरम्यान. नाही 5-5:30 टाइम होतो. आणि मागं पुढं काही व्हेकल्स वगैरे काहीही दिसत नव्हते. आपण आपले व्हेकल काढलं त्याच्यानंतर आणि पळच काढला. म्हणजे असं नाही की आपण तिथून शांतीमध्ये व्हेकल साधारण व्यक्ती घाटात कोणी नाही, अख्ख्या पूर्ण लोक विरळ वस्ती कोणी गाडी येते 10-15-20 मिनिटांनी, पॉसिबल नाही. आणि तो घाट खूप धोकादायक आहे.
रात्रीच्या ट्रॅव्हलिंगसाठी. आणि रिअलिटी घटना ही आम्ही अंधश्रद्धेला एक बळ देत नाही, अंधश्रद्धा ठेवा म्हणून, पण आमच्यासोबत असा इन्सिडेंट झालेला म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. आणि मित्रांनो, मी संतोष रोडे. मी दिल्ली बघितली, जग बघितलं, मी इतके अधिकारी बनवले. मी खरंच सांगतो, अंधश्रद्धेवर बिलकुल विश्वास ठेवत नाही. भूत प्रेत वगैरे अशा कोणत्या गोष्टी असतात असं मला वाटत नाही. तुमचा अनुभव पण तुम्हाला त्या दिवशी झालं काय की मी ज्यावेळेस व्हिडिओ शूट करत होतो, मी दरीच्या साईडला होतो आणि हे सगळे माझ्या बाजूलाच उभे होते. पण एकदम माझं म्हणजे कॅमेरा यांच्याकडे गेला आणि एकदम यांचे चेहरे मी बघितले. म्हणजे असं म्हणजे जे घाबरल्यामुळं जसे चेहरे होतात ना, त्या प्रकारे चेहरे झाले. आणि मी असं म्हणायचो की नाही, असं काही नाही आहे रे. पण ज्यावेळेस मी माझ्याच थोडंसं बिहेवियरकडे बघितलं तर मित्रांनो, खरंच म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दांमध्ये की एक म्हणजे मी घाबरणारा माणूस नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. पण त्या दिवशी लिटरली मी सांगतो की मला रोड क्रॉस करून गाडीमध्ये बसायला काही सेकंद सुद्धा लागले नाही. म्हणजे 2-3 सेकंद. आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे त्या दिवशीचा, एक शॉर्टमध्ये मी टाकलेला आहे. तो मजाक म्हणून काढलेला व्हिडिओ नव्हता, तो ॲक्च्युली एक व्हिडिओ होता. आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेवटी जर तुम्ही बघितलं तर धबधब्याच्या पाण्याचा एवढा आवाज असताना सुद्धा किंकाळण्याचा आवाज, म्हणजे असा आवाज मी कदाचितच कधी जीवनामध्ये ऐकला असेल की जेणेकरून एक थरारी जी असते ना, म्हणजे मला व्हिडिओ बंद करायला सेकंद सुद्धा लागले नाही. पण ज्यावेळेस मी व्हिडिओ बंद करायचं विचारात आणलं, म्हणजे की आता मी घाबरलो म्हणजे मनातून, आणि बघितलं तर माझ्या आसपास कोणी नाही. बघितलं तर हे गाडीमध्ये बसलेले. म्हणजे लिटरली 2 ते 3 सेकंदामध्ये सगळ्यांनी रोड क्रॉस करून गाडीमध्ये धाव घेतली, गाडीमध्ये बसले. आणि मी एवढा हिंमतवाला माणूस, मी घाबरलो. आणि लिटरली मला सुद्धा तिथं गाडीमध्ये बसायला 1 सेकंद सुद्धा लागला नाही. तुम्हाला काय ऑब्झर्व काय झालं साहेब? आणि गाडीमध्ये बसल्यानंतर मी यांना सुद्धा म्हटलं, पळा म्हटलं इथून, काहीतरी आहे. म्हणजे शब्दामध्ये ह्या गोष्टी सांगणं खूप अवघड आहे. भीती वाटली, म्हणजे असं याच्यामध्ये काहीही लपवण्यासारखी गोष्ट नाही आहे की काहीतरी त्या स्पॉटवर वरंडा घाट म्हणून आहे भोर आणि महाडच्या मध्ये, एक खूप सुंदर वॉटरफॉल. म्हणजे उंची पण आपण एवढी उंचीवाला वॉटरफॉल त्या क्षेत्रामध्ये बघितला नव्हता. एक होता जिथं आपण ज्या वॉटरफॉल खाली गेलो होतो, पण त्याच्यापेक्षाही हा. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आसपास प्रवीण साहेब, आसपास आपण ज्यावेळेस गाडी काढली, आपली गाडी काढायच्या अगोदरही 10 मिनिटापर्यंत कोणतीही गाडी तिथून गेली नव्हती. एक पण गाडी नव्हती. आणि तुम्हाला आठवत असेल, तिथून पुढे गेल्यानंतर एक गाडी उभी होती, 2-3 लोक उभे होते. आपण तिथं उभं राहिलो आणि आपण घाबरून थोडंसं एक चांगल्या मनस्थितीमध्ये आलेलो होतो म्हणून आपण तिथं गाडी थांबवली. त्यानंतर सुद्धा 10 मिनिटापर्यंत ऑब्झर्व केला, पण मागून कोणतीही गाडी आलेली नव्हती. तर असं तुम्हाला का वाटलं की आपण आता इथून निघावं? कारण काही आपण म्हणतो की अंधश्रद्धेला आपण बळ देत नाही आपण, ही गोष्ट पहिली गोष्ट. तर काही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी असतात, जसं की कोणी अपघात होऊन गेला असेल किंवा कोणी असं एक लेडीज वगैरे किंवा पडली असेल, ऍक्सिडेंट झाला असेल किंवा काही असू शकतं, विचित्र मर्डर वगैरे कोणी करून टाकले असेल. याच्या मी तर विश्वास ठेवत नाही. मी आमच्यासोबत इन्सिडेंट झाला सांगतोय मी गोष्ट. म्हणजे असे आमचं बळ देणं नाही की अंधश्रद्धेला विश्वास ठेवा म्हणून. आणि खरंच घाबरण्यासारखी गोष्ट होती. म्हणजे माणूस, आम्ही एका सेकंदात म्हणजे गाडीतून बसलो रोड क्वालिटीकडून क्रॉस करून, इतकं घाबरलो होतो आम्ही. आम्हाला म्हणजे काहीच कळत नव्हतं, इथून पटकन निघायचं पटकन. म्हणजे आम्ही वरती बघितलं, चेक केलं कुठून आवाज येतो, तरी आमची हिंमत झाली नाही की इथं थांबायची. माझी तर वरती बघायची सुद्धा हिंमत झाली नव्हती. हां, तर आमच्या स्वतः असा अनुभव झाला. तर योगेश सर म्हणले, चला पटकन बसा गाडीत, येतोय का तुम्हाला? म्हणलं मला पण येतो आवाज. तर आम्ही सगळे तुरंत गाडीमध्ये पळत आलोय. सर, याच्या अगोदर कधी असं भीतीदायक अनुभव तुमचा आला होता का? नाही की त्या दिवशी काय अचानक तुमच्या मनामध्ये काय आलं? नाही सर, आवाजच समोरून आल्यानंतर भीती वाटणारच ना. आणि तिथं